नमस्कार. आज आपण लोह आणि कॅल्शियमने भरपूर अशी कुळिथाची आमटी कशी बनवायची हे बघणार आहोत. बऱ्याच ठिकाणी ह्याला हुलगे असे सुद्धा म्हटले जाते. लहान मुलांसाठी व स्त्रियांसाठी हे कुळीथ अतिशय गुणधर्माचे असते. यामुळे कॅल्शियम भेटते आपल्याला भरपूर आणि रक्ताची कमतरता भरून निघते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. अगदी नॉनव्हेज पेक्षाही भन्नाट टेस्ट अशी या भाजीची लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. कुळिथाचे वेगवेगळे प्रकार केले जाते, परंतु आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी याची आमटी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी येथे 1 वाटी कुळीथ मी 1 दिवसभरासाठी भिजत ठेवले होते, म्हणजे साधारण 12 ते 14 तास. आणि नंतर याला आपण 1 दिवसासाठी बांधून ठेवले होते मोड येण्यासाठी. आता छान असे मोड आलेले कुळीथ आपले भाजीसाठी तयार आहे. तर सर्वप्रथम हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता धुवून झाले की एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण टाकून त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. 1 चमचाभर आपण यामध्ये तेलही टाकून घ्यायचं आहे. आता ही व्यवस्थित असं मिक्स करूया आणि कुकरला याच्या 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे हे छान असे मऊसूत असे शिजून निघतील. आता कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे कुळिथाचं जे भांडं आहे ते यामध्ये ठेवून आपण कुकर लावून देणार आहोत. आता झाकण लावून द्यायचं आहे आणि याच्या पटापट अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता शिट्ट्या होऊसपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहोत. त्यासाठी खोबरं, लसूण आणि आपण कांदे घेतलेले आहे 2. आता आजची ही भाजी आपण 5 ते 6 व्यक्तींसाठी करणार आहोत, त्यामुळे मी इथे 2 कांदे, अर्धी वाटी खोबरं आणि 2 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे. आता ही भाजी आपल्याला स्मोकी फ्लेवरची करायची आहे, त्यामुळे असं गॅसवरती मी हे कांदे, खोबरं आणि लसूण भाजून घेणार आहे. आता हे असं भाजल्यामुळे आपली भाजी छान अशी भन्नाट टेस्टी होते, नॉनव्हेजच्या चवीची आणि स्मोकी फ्लेवरची होते. आता हे आलटून पलटून सारखं घ्यायचं आहे, म्हणजे हे जळत नाही एकाच ठिकाणी. छान असं ह्याला काळं करून घ्यायचं आहे. कुळीथ हे भरपूर गुणधर्माने युक्त असतात, त्यामुळे डॉक्टरही लहान मुलांना याचं सूप देण्याचा सल्ला देतात. सर्दी खोकल्यापासून सुद्धा लांब राहण्यासाठी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये विशेषतः हे खाल्ले जातात. गुणधर्माने उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन कमीत कमी करावे. आता हा मसाला आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. गॅसवरतून असा थोडं थोडं करून कांदा, खोबरं, लसूण सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि आता ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झालं की आपल्याला या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे आपण. यामध्ये आलं सुद्धा 2 इंच घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर आपल्याला लागणार आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याची छान अशी बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता थोडं थोडं करून सर्व मसाल्याचे पदार्थ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता कोथिंबीर मी येथे न भाजताच टाकून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपली मसाल्याची तयार झालेली आहे. आता पुढची तयारी करूया. कुकर सुद्धा आपला झालेला आहे थंड. आता हे भांड काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा छान असे कुळीथ आपले शिजलेले आहेत. आपण बघू शकता येथे मऊसूत असे शिजून तयार झालेत. आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर 2 ते 3 मोठे चमचे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत ह्याला आपण फ्राय करून घेणार आहोत. आता तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घ्यायचे. लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला आणि घरचा काळा मसाला मी येथे प्रत्येकी 1 चमचा टाकून घेणार आहोत. फक्त हळद आपण पाव चमचा टाकलेली आहे. लाल तिखटाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालणार आहे. आता थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे आणि लगेचच उकडून घेतलेले, शिजवून घेतलेले आपण हुलगे यामध्ये टाकून घ्यायचे. आता मिक्स करूया. एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे कुठल्याही भाजीला छान अशी तर्री येते.
आता 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून हे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. आता ह्याला 2 ते 3 उकळ्या घ्यायच्या आहे. फारही याला शिजवायची गरज नाहीये, कारण आपण हे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि मसाला सुद्धा व्यवस्थित असा फ्राय करून घेतला आहे. हे बघा आपली ही हुलग्याची किंवा कुळिथाची चमचमीत आणि झणझणीत आमटी तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.